बापही जीवनामध्ये तितकाच महत्वाचा आहे. किती महत्वाचा असतो? बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भात पात विठ्ठल पाहावा, या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा जन्म मी घ्यावा. जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाचा त्या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. वेदनांचा धनी, वेदनांचा धनी. पुत्र पाहे कसायाची गाय वाचे कैसी, पाहातो नीर घेवणी जाय बोका, तैसा काळ लोकाणी तसे. तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नये. पाहातो नीर घेवणी जाय बोका, तैसा काळ लोकाणे तसे. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते च स्मृतिक प्रदेशं. विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जणी बोलू तू वचनी अति भावे एका जनार्दनी तुमचा दास त्याच्या पूर्वा विविधाल उपजला प्राणी नर आहे संसारी बैसला शेजारी काळवशा अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती रतनताई शिवाजी सरक यांना आपल्यातून जाऊन आज एक बेस द्या ना थोडा 1 वर्ष झालेला आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तन रूपी सेवा आयोजित केली त्यांच्या पश्चामध्ये त्यांचा संपूर्ण सरक परिवार त्यांचे पती आणि त्यांच्या या संपूर्ण परिवाराच्या वतीनं आज या ठिकाणी ताईंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी मजवर कृपा बहुतांची मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला सर्वांच्या परिचयाचा गोड असा भंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला। विठाल विठाल या भंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्याचा जन्म होतो त्याला प्रत्येकाला मृत्यू हा निश्चित असतो, कारण काळ कोणाच्या आयुष्याचे वर्ष नाही, महिने नाही, दिवस नाही, तास नाही, मिनिट नाही, सेकंद नाही, तर तो काळ माणसाची नेहमी श्वासनश्वास मोजत असतो। तुकोबाराय सांगतात की ज्याप्रमाणे एखाद्या उंदराच्या शिकारी करता एखादा बोका जसा टपून बसलेला असतो, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तसा तो काळ तुम्हाला मला प्रत्येकाला घेऊन जाणार आहे। तैसा काळ लोका नेत असे। त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय एक दृष्टांत देतात, एखाद्या खटकाच्या घरी असलेला बोकड किंवा कसायाच्या घरी दावणीला बांधलेली गाय, कसाई अगर खटिक त्यांना कधी सोडणार नाही। खटिकाचे घरी अजापुत्र पाहे, कसायाची गाय वाचे कैसी, त्याप्रमाणे तो यम तो काळ देखील तुम्हाला मला कधी सोडणार नाही। शेवटी तुकोबाराय म्हणतात जीवनातली गेलेली वेळ, गेलेली घडी, गेलेला क्षण परत कधी येणार नाही, म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराचं चिंतन करा। विठाल विठाल तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उपजला प्राणी नर आहे संसारी। का तुकोबाराय म्हणतात जो प्राणी जो मनुष्य या संसारामध्ये बोलू नका, हा पण अजिबात मध्ये बोलायचं नाही, जो प्राणी जो मनुष्य या संसारामध्ये जन्माला आला तो या संसारात राहत नाही, याला कारण का बैसला शेजारी काळउषा। जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला मृत्यू हा निश्चित असतो, कारण प्रत्येक मनुष्य जन्माला येताना त्याच्याबरोबर मरण, जातस्य ध्रुवा मृत्यू, आणि मरणाबरोबर पुन्हा एकदा जन्म, ध्रुवा जन्म मृत्यूशज। ही जन्म आणि मरणाची जी काही परंपरा आहे ती रात्रंदिवस अखंडित अबाधितपणे चालू राहणार आहे।
तो काळ एखाद्या तरुणावर काय, एखाद्या बालकावर काय, परंतु ज्याने कधीही जग पाहिलेलं नाही अशा मातेच्या उदरामध्ये असणाऱ्या एखाद्या कवळ्या बालकावर देखील झडप घालतो. माऊली ज्ञानेश्वरीत वर्णन करते, एथ मंगळाच्या अंकुरी सवेच मंगळाची पडेल पारी, मृत्यू मातेची या उदर कुहरी गर्भोगिवसी. ज्या बाळाचा जगाशी काही संबंध नाही, ज्याला पाप पुण्य काही कळत नाही, अशा मातेच्या उदरामध्ये असणाऱ्या एखाद्या कवळ्या बालकावर देखील तो काळ, तो यम झडप घालत असतो. म्हणून जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला मरायचे, पण मनुष्य सगळ्यात जास्त कशाला घाबरतो माहिती? मरणाला. माणूस किती म्हातारा झाला ना तरी त्याला असं वाटतं मी मरू नये. ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन आले, आगा मरा हा बोलून सहाती आणि मी लिया तरी रडती. ज्ञानोबराई म्हणतात, बसल्या बसल्या बोलता बोलता दोघांचं भांडण झालं. एक जण पटकन म्हटलं, अरे जा तू तिकडेच मर. दुसरा म्हटला, काय रे तुम्हाला मर म्हणतो, मी काय तुझ्या बापाच्या घरी खातो? म्हणजे मरणाची नुसती आठवण काढली तरी माणसाला दुःख होतं, आणि एखादा माणूस मेला तरी आपण रडतो, इतका आपण मरणाला दुःख मानतो. पण संतांनी काय केलं? जगाच्या विरुद्ध. संत महात्मे म्हणतात, तुम्ही सगळे लोक मरणाला घाबरता, पण आम्ही आमच्या मरणाचं काय केलं? मरण माझे मरुनी गेले, 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 मरुनी गेले, मज केले अमर. संत महात्मे म्हणतात, आम्ही आमचं मरण आमच्या डोळ्यांनी पाहिलं. तो मरणाचा आनंदाचा सोहळा आम्ही काय वर्णन करू. संत महात्म्यांनी दुःखी मरणाचं रूपांतर सुखामध्ये केलं. पण या उलट तुम्ही आम्ही प्रत्येक मनुष्य मनाला किती घाबरतो बघा. एका गावात एक मनुष्य त्याने विचार केला, म्हटलं रात्रंदिवस कितीही संसार केला, कितीही प्रपंच केला, हातात काही पैसा राहत नाही, त्यापेक्षा म्हटलं जातो एखाद्या ठिकाणी जीवच देतो. बरंच जीव ही असा द्यायचा, एका फटक्यात माणसाचा जीव गेला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्या गावाच्या जवळून ट्रेन जाते, ट्रेन आली, तिच्या खाली जीव दिला की म्हटला माणसाचा जीव जाणार. तो मनुष्य संसाराला फार कंटाळला, रागाच्या भारामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने तो ट्रेन खाली जीव द्यायला चालला. आता ट्रेन खाली जीव द्यायला चालला, पण जाताना बरोबर तो जेवणाचा डब्बा घेऊन गेला. लक्ष आहे ना तुमचं? चालला कुठे? जीव द्यायला. जाताना बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला, रुळाच्या मध्ये जाऊन बसला. एक जण म्हटला, अरे बाबा असा रुळाच्या मध्ये का बसलास? ट्रेन आली अंगावर गेली तर मरशील ना. म्हटलं अरे बाबा मी मरायला चालूय. तो म्हटला काय रे तू मरायला आला आणि मग जवळ जेवणाचा डब्बा कशाला? तो म्हटला साहेब चुकून जर ट्रेन लेट झालीच तर परत जेवायला. आलाय कुठे? आता जो मरायला आलाय तो उपाशी मेला काय आणि ट्रेन खाली गेला काय? फरक काय पडतो? पण मनुष्य सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतो? आपल्या देहावर करतो, आपल्या जीवावर करतो. संत महात्मे म्हणतात, तुम्ही मरणाला घाबरताना, पण आम्ही आमच्या मरणाचं काय केलं? आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो हा सुख सोहळा अनुपम्य. आम्ही आमचं मरण आमच्या डोळ्यांनी पाहिलं, तो मरणाचा आनंदाचा सोहळा आम्ही काय वर्णन करू. म्हणून या जगामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी चुकू शकता, पण मरण नावाची गोष्ट माणसाला कधी चुकत नाही.
एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. एक दिवस चित्रगुप्ताने यमाला सांगितलं, यमा आत्ताच्या आत्ता खाली मृत्यू लोकामध्ये जा आणि या 15च्या 15 लोकांना वर स्वर्गामध्ये घेऊन ये. यमाने चित्रगुप्ताची चिठ्ठी घेतली. यम खाली मृत्यू लोकात आला. खाली आल्यानंतर यमाच्या चिठ्ठीमध्ये पहिलं नाव होतं ते गण्याचं. गण्याचं म्हणजे काय? आपल्याकडे जर तुमच्याकडे जर गणेश नाव असेल तर तुम्ही त्याला काय म्हणता? खरं सांगा, काय म्हणता? गण्या. आता त्याचंच नाव म्हणजे चांगलं गणपतीचं नाव, पण तरी लोक गण्याच म्हणतात. आता त्याचं नाव गण्या असल्यामुळे यमाच्या यादीत 1 नंबरला नाव गण्या होतं. यम प्रथम गण्याच्या घरी आला. गण्या म्हटला, नमस्कार राम राम, तुम्ही कोण आहात? त्यानं सांगितलं, मी यम आहे. गण्या म्हटला, का रे यमा, माझ्या घरी का आलास? म्हटलं, तुला घ्यायला आलो. पण माझ्याच घरी का आलास? यमानं ती यादी दाखवली. हे बघ, चित्रगुप्तानं ही 15 लोकांची यादी दिली. यादीमध्ये 1 नंबरला नाव तुझं आहे. मग बाकीच्या गावातल्या लोकांना म्हटले 2-4 दिवसात न्यायचे. मग गण्यानं विचार केला, बाकीच्या लोकांना 2-4 दिवसात न्यायचंय, पण आपला नंबर पहिलाच आहे. मग आपणही 2-4 दिवस आपलं मरण पुढे ढकलावं, आवडीचे पदार्थ खाऊन पिऊन घ्यावे, मग मारावं. गण्या हुशार होता. गण्या म्हटला, यमा तू स्वतःहून मला घ्यायला आलास ना. दुपारचा 1 वाजला, मला फार भूक लागली, तुलाही भूक लागली असेल. माझ्या बायकोला मस्तपैकी एकदा भोजन बनवायला सांगतो आणि एकदा का जेवण झालं का तुम्हाला घेऊन जा. यम म्हटलं, ठीक आहे. आता गण्याने त्याच्या बायकोला 5 पकवानाचं भोजन बनवायला लावलं. स्वयंपाक तयार झाला. ताटं वाढण्यात आली. गण्याच्या बायकोने आवाज दिला, अहो जेवण तयार आहे. आणि गण्या लगेच किचन मध्ये गेला आणि गण्याने काय केलं, यमाच्या जेवणाच्या ताटामध्ये गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? दुष्टांतातला यम बरं खरा आहे. गुंगीचं औषध टाकलं. ताटं वाढण्यात आली. गण्या आणि यम दोघं जण जेवण करायला बसले. आता यमाच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध असल्यामुळे जेवल्या बरोबर यमाला गुंगी आली आणि जेवल्या जागीच यम झोपला. गण्याला वाटलं आता हा झोपला, आता 2-3 तास तरी काय हा उठणार नाही, आपल्याला आपल्या मरण पुढे ढकलायचं आहे, आता हीच वेळ योग्य आहे. म्हणून गण्याने काय केलं, यमाच्या खिशातली चिठ्ठी गुपचूप काढली आणि त्या चिठ्ठीमध्ये 1 नंबरला जे गण्या नाव होतं ना, त्या गण्या नावाची सगळी खाडखोड केली आणि 15 नंबरला नाव लिहिलं गण्या. काय केलं, 1 नंबरचं नाव खोडलं आणि सगळ्यात शेवटी नाव लिहिलं गण्या. कारण त्याला वाटलं यम मला सगळ्यांच्या शेवटी घेऊन जाईल. आता संध्याकाळी यमाची गुंगी उतरली. यम उठला. यम म्हटला, गण्या अरे मी तुझ्यावर फार खुश आहे. गण्या म्हटला, का रे यमा एवढा खुश कशाला झालास? यम म्हटला, हे बघ गण्या, मृत्यू लोकात अनेक वेळा आलो, अनेक लोकांच्या घरी गेलो, पण अजूनपर्यंत साधा कोणी चहा नाही पाजला रे. पण तुझ्या घरी आल्यानंतर मात्र 5 पकवानाचं भोजन काय, वरून 2-3 तास आराम काय. म्हणून गण्या तुझ्यावर एवढा खुश आहे, एवढा खुश आहे. आणि मी तुझ्यावर खुश होऊन असं ठरवलंय गण्या, मी असं करतो, तुला नेण्याऐवजी यादीत जायचं शेवटी नाव आहे ना त्यालाच मी घेऊन जातो. शेवटी नाव कोणाचं होतं? लिहिलं कोणी? गण्याने. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही सगळ्या गोष्टी चुकवू शकता पण मरण नावाची गोष्ट चुकवता येत नाही. याला कारण का, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, काल वाट याची पाहे.
पाहतो उल्लीर घेऊन जाय बोका पाहतो उल्लीर उपजला प्राणी नर आहे संसारी बैसला शेजारी काळ उषा तुकोबराय म्हणतात जो प्राणी जो मनुष्य या संसारामध्ये जन्माला आला तो या संसारात राहत नाही नर आहे संसारी याला कारण काय तर बैसला शेजारी काळ उषा उषा जवळ काळ बसलेला आहे आता इथं जर कुणी उषा असेल तर घाबरू नका कारण काय बैसला शेजारी उषा जवळ काळ बसलेला आहे म्हटल्यानंतर उषा लगेच घाबरतात पण ती उषा नाही ऐका बघा असंच एका गावात कीर्तन करता गेले जागरकाल्याचं कीर्तन होतं रात्रीचं कीर्तन झालं मुक्कामाला थांबलं झोपायला गेलो त्या मावशींना म्हटलं मावशी उषाला काही आहे का त्या मावशीनं माझ्या समोर जे तोंड जोडायला सुरुवात केली म्हटली काय सांगू ताई 10 वर्ष झाली उषाच्या लग्नाला अजून मुलबाळ होत नाही काहीतरी आशीर्वाद द्या म्हटलं तुमच्या उषाला होईल काहीतरी आम्हाला झोपायचे डोक्याखाली घ्यायला उषा आहे का लोक गैरसमज करतात एका गावात कीर्तना करता गेले त्या कीर्तनात असं सांगितलं या गावचे जेवढे काही लोक आहे ना या गावचे सगळे एक दिवस मरणार आहे आता मरणार म्हटल्याबरोबर गावातले सगळे लोक नाराज झाले आणि मध्येच एका बाईनं जोरजोरात हसायला सुरुवात केली मी तिला विचारलं का हो ताई मी असं सांगितलं की या गावचे सगळे लोक मरणार आहे असं म्हटल्यानंतर गावातले सगळे लोक नाराज झाले आणि तुम्ही एकट्याच का हसल्या ती म्हटली ताई तुम्ही असं सांगितलं की या गावचे सगळे लोक मरणार आहे बरं झालं म्हटली मी या गावचे नाही मी शेजारच्या गावचे आहे तुम्ही कुठल्याही गावचे असू द्या तिथे तो काळ येणार आहे आणि तुम्हाला मला प्रत्येकाला घेऊन जाणार आहे काळाची एवढी पडेल बाजेव्हा काळाची एवढी पडेल बाजेव्हा पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बापा जेव्हा काळाची यमाची उडी आपल्यावर पडते ना त्यावेळेला या जगामध्ये तुम्हाला मला सोडवणारा कुणीच नसतो म्हणून जीवन जगत असताना हा मनुष्य देह भगवान परमात्म्याने तुम्हाला दिलाय आपल्याला प्रत्येकाला दिलाय एक एक योनी कोटी कोटी फेरा अतिशय दुर्लभ असा नरदेह भगवान परमात्म्याने दिलाय आणि त्यातल्या त्यात हसण्याची कला ही भगवान परमात्म्याने फक्त माणसाला दिली प्राणी दुःख व्यक्त करू शकतात पण आनंद व्यक्त करू शकत नाही म्हणून हसावं कसं कुठे हसावं कसं हसावं हे माझ्या प्रभू रामचंद्राकडून शिकावं कारण ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या प्रदीर्घ वनवासाला निघाले प्रभू निघाल्यानंतर प्रभूंच्या जाण्याने जंगलातील सगळे पशु पक्षी रडू लागले सगळी अयोध्या नगरी रडू लागली पाषाणाला पाजर फुटला होता सगळे रडत होते पण माझे प्रभू रामचंद्र मात्र हसत होते एका सुमंत प्रधानानं प्रश्न केला प्रभू तुमच्या जाण्याने सगळी अयोध्या नगरी रडते दशरथ राजाचं कौशल्य मातेचं दुःख तर बघवत नाही प्रभू तुम्ही हसता प्रभूंनी शांतपणे उत्तर दिलं मी हसतो याला कारण एकच आहे मागे पाहून जर रडलो तर दशरथ राजा सांगेल माझ्या वचनासाठी निघाला पण रडत रडत निघाला पुढे पाहून जर रडलो तर रावण सांगेल माझ्याशी युद्ध करण्याकरता निघाला परंतु रडतराव घोड्यावर बसला
वर पाहून जर रडलो तर सूर्य सांगेल माझ्या वंशामध्ये रडका राजा निपजला, आणि खाली पाहून जर रडलो सासूबाईचं फार अवघड आहे, सासूबाई सांगेल मला रडका जावा मिळाला म्हणून मी हसतोय. कुठे हसावं, कसं हसावं ही माझ्या प्रभू रामचंद्राकडून शिकावं. कारण जीवन जगत असताना प्रत्येक माणसाने जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. या जगामध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी एक प्रतिज्ञा केली, अवघेची त्रैलोक्ये आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. संत महात्मे म्हणतात सगळ्या जगाला आम्हाला आनंदामध्ये बघायचंय. सगळ्या जगाला जर संतांना आनंदामध्ये जर बघायचं असेल तर माणसानं जीवन जगताना आपण जीवन कसं जगलं पाहिजे, आनंदी जीवन जगलं पाहिजे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काय असलं पाहिजे, हसू असलं पाहिजे. याला कारण का, कारण संत महात्मे म्हणतात हसण्याची कला ही भगवान परमात्म्याने फक्त माणसाला दिली. चटणी भाकर जरी खाताय ना, हसत हसत जगा, आनंदाने जगा. कारण आपल्याला बघून दुसऱ्या माणसाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे, इतकं माणसाने आनंदी जीवन जगलं पाहिजे. नाहीतर काही काही लोकांचे तोंडच असे. कीर्तनात तर काही काही लोक 2 तास असे बसतात. कसे माहितीये, त्यांना पेढा खायला द्या तरी त्यांचा चेहरा तसाच, आणि त्यांना कडुनिंबाचा पाला खायला द्या तरी त्यांचा चेहरा, म्हणजे त्यांना कीर्तन गोडही लागत नाही, त्यांना कीर्तन कडूही लागत नाही. आनंद व्यक्त करत जा. समोरून जर एखादा हसत हसत आला आणि आपल्या तोंडावर जर 12 वाजलेले असतील, आपल्याला बघून त्याच्या तोंडावर कमीत कमी 1 वाजतो की नाही. दुसऱ्याच्या आनंदा करता तरी हसत जा. का, कारण हा संसार आणि हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाहीये. इतकं आनंदी जीवन जगा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आपल्या आनंदाचा सुगंध हा समोरच्या माणसापर्यंत गेला पाहिजे. हसत जीवन जगा, आनंदाने जगा. बघा, एका गावात एका बाईचा नवरा हसतच नव्हता. तिने त्याला हसण्याकरता अनेक विनोद केले, अनेक जोक केले, तरी नवरा हसत नाही. काय केल्यावर नवरा हसेल. नवऱ्याला म्हटली चला थोडंसं 2 जण आपण बाजारात जाऊन येऊ. 2 जण शॉपिंगला बाजारात गेले. सगळी शॉपिंग करून झाली पण तिचा नवरा हसतच नव्हता. काय केल्यावर नवरा हसेल. तेवढ्यात त्या बाईला समोर एक गाढव दिसलं. गाढव माहिती ना, तिला वाटलं कदाचित त्या गाढवाची टिंगल केली तर नवरा हसेल. तरी त्या गाढवाला बघितलं आणि ती बाई म्हणते हो ते बघा तुमचे पाहुणे समोरून आलेत. तो इतका हुशार होता. तो म्हटला राम राम सासरे बुवा, बरे आहात ना, घरची मंडळी वगैरे. अशी जरा नवरा बायकोने एकमेकाची टिंगल करत जा. गाढवाची करा पण जीवन आनंदानं जगा. कारण का, हा संसार पुन्हा पुन्हा नाहीये. जीवन जगत असताना संसारामधून एखाद्याची पत्नी जरी निघून गेली ना तरी त्या नवऱ्याचा संसार अपूर्ण राहतो, आणि पती जरी निघून गेला तरी त्या बाईचा संसार अपूर्ण राहतो. कारण संसार करणं म्हणजे दोघांची गोष्ट आहे. गाडीची 2ही चाकं बरोबर चालावी लागतात. जगाच्या बापानं सुद्धा एकट्याने कधी संसार केला नाही हो. जगाचा बाप सुद्धा रुक्मिणी मातेला म्हणतोय, रुक्मिणी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार मिलना, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार मिलना. तू सकलांची आई, 7 जन्माची पुण्याई, घे पदरात आम्हावरी छाया धरमाई. तुझे थोरवे महान, तिन्ही लोके तुला मान, देवरे दान हो तुझ्या पालखीचे मोई. रखुमाई 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 रखुमाई. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार
जगाचं बाप सुद्धा रुक्मिणी मातेला म्हणतोय, रुक्मिणी अगं तुझ्याशिवाय मी या जगाचा संसार एकटा करू शकत नाही, म्हणून संसार हा दोघांचा असतो आणि दोघांना मिळून तो करायचा असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जो प्राणी जो मनुष्य या संसारामध्ये जन्माला आला तो नर आहे संसारी. तो या संसारामध्ये राहत नाही, याला कारण का तर मरणाची परंपरा ही अखंडित आहे, मरणाची परंपरा ही अबाधित आहे. मरणाच्या तडक्यातून अजूनपर्यंत कोणी सुटलेलं नाही. कबीर महाराजांनी गोड वर्णन केले, 9 भी मर गए 10 भी मर गई 688 33 कोटी देवता मर गई पड़ी काल की फांसी अंका अजब तड़ा खाबे तू क्या जाने लड़का बे. कबीर महाराज म्हणतात 33 कोटी देवता मर गए, रामकृष्ण ही आले गेले, येथे उरणा ही आले अवतार, ए रते पामर जीव किती, प्रत्येकाला मारायचं आहे पण एकानं ठरवलं मला मारायचंच नाही. त्यानं महादेवांची 60,000 वर्ष तपश्चर्या केली. भगवान महादेव त्याला प्रसन्न झाले, सांगितलं भक्ता मी तुला प्रसन्न झालोय, काय मागायचे ते मागून घे. मागणारा हिरण्यकश्यप होता. हिरण्यकश्यपूने सांगितलं देवा तुला जर द्यायचं असेल मला एकच दे, मला मरण नको. देवाने सांगितलं तुला मरण नको, हा प्रश्न माझ्या अधिकाराचा नाही, कारण मरणाच्या तडाख्यातून रामकृष्ण ही आले गेले, तू सर्वसामान्य माणूस आहे. त्याने सांगितलं देवा जर द्यायचं असेल मला एकच दे, मला मरण नको. भगवान परमात्मा कुणाचं वचन मोडत नाही. हिरण्यकश्यपूला वरदान दिलं, हिरण्यकश्यपू तुला कधीच मरण येणार नाही, तथास्तु. हिरण्यकश्यपूच्या काही क्षणात लक्षात आलं, हिरण्यकश्यपू म्हटला देवा तू फार चतुर आहे, काही करून मारशील याची गॅरंटी नाही. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझे विठोबा. इतका चतुर आहे, काय करून मारशील याची गॅरंटी नाही. माझ्या मरणाबद्दलच्या सगळ्या अटी समजून सांग म्हटले तुझ्या अटी. हिरण्यकश्यपूने देवाला एक गोड सांगायला सुरुवात केली, देवा माझी पहिली अट अशी आहे, मला दिवसा मरण नको रात्री मरण नको. लक्ष द्यायचे तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे. पहिली अट सांगितली मला दिवसा मरण नको रात्री मरण नको, तथास्तु. दुसरी अट सांगितली आकाशात मरण नको जमिनीवर नको, तथास्तु. तिसरी अट सांगितली घरात मरण नको बाहेर मरण नको, तथास्तु. चौथी अट सांगितली 12 महिन्यांपैकी एकही महिन्यात मरण नको, तथास्तु. पाचवी अट सांगितली देवाकडून नको दानवाकडून नको मानवाकडून नको, तथास्तु. 6वी आणि शेवटची अट सांगितली शस्त्राने मरण नको अस्त्राने मरण नको, तथास्तु. एवढ्या अटी सांगितल्या. आपल्यालाही प्रश्न पडला असेल हिरण्यकश्यपूला कधीच मरण येणार नाही. हिरण्यकश्यप उन्मत्त झाला, मी मरणार नाही, मीच देव आहे, माझाच नाव घ्या. संपूर्ण राज्यात त्यानं देवाचं नाव घ्यायला बंदी केली, पण त्याचाच मुलगा प्रल्हाद देवाचं नाव मात्र सोडायला तयार नव्हता. रागाने हिरण्यकश्यप प्रल्हादाला विचारतोय, क्रोधयुक्त पिता पुसे प्रल्हादासी सांगरुसी केसी कोठे आहे, सांगरुसी केसी कोठे आहे, सांगरुसी केसी कोठे आहे. क्रोधयुक्त पिता पुसे प्रल्हादासी क्रोधयुक्त पिता पुसे प्रल्हादासी. रागाने विचार प्रल्हादा, राज्यातले लोक देवाचं नाव घेत नाही, तू माझा मुलगा असून माझा ऐकत नाही. ज्या नारायणाचं चिंतन करतोय तो आहे तरी कोठे. त्याने सांगितलं बाबा तो माझा नारायण येरू म्हणे काष्टी पाशाने सकळ आहे वन माळी जेते तेथे. बाबा माझा देव जळी स्थळी काष्टी पाशाने सगळ्या जगात आहे. जवळ खांब होता, विचारला या खांबात. हो बाबा माझा नारायण या खांबात आहे. हो म्हटल्याबरोबर खांबावरी लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले
लात मारल्याबरोबर खांब दुभंगला, प्रचंड आवाज झाला. त्या खांबातून निम्म शरीर सिंहाचं निम्म शरीर मानवाचं असे नृसिंह भगवान प्रगट झाले. त्याला उचललं, भगवंत येऊन दरवाजाच्या उंबऱ्यात बसले. भगवंत अतिशय क्रोधायमान झाले होते, डोळ्यामध्ये आग ओतली होती, थरथरा कापत होते. नृसिंहाचं प्रचंड असं रूप धारण केलं होतं आणि हिरण्यकश्यप म्हणते, देवा तुम्हाला वरदान दिले, मी तुला मारणार नाही आणि आज तुम्हाला मारण्याकरता आलाय. त्यात तू तुझं वचन मोडतोय. देवाने सांगितलं, हिरण्यकश्यप तू जेवढ्या अटी सांगितल्या सगळ्या अटी पूर्ण करणार, पण आज तुला मी मारल्याशिवाय सोडणार नाही, कारण तू माझ्या भक्ताला, माझ्या प्रल्हादाला त्रास दिलाय. तो त्रास आता मला सहन होत नाही. मी तुला सांगतो, तुझी पहिली अट अशी होती, काय होती? मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको. तू सांग म्हटले. आता दिवस आहे म्हटला, नाही. रात्र आहे, नाही. मग दोन्हींमधली वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ होती, सायंकाळची वेळ होती. दुसरी अट विचारली. तू म्हणाला होता, मला आकाशात मरण नको, जमिनीवर मरण नको. आता तू आकाशात आहे म्हटला, नाही. जमिनीवर आहे म्हटला, नाही. कारण भगवंत त्याला घेऊन आपल्या स्वतःच्या मांडीवर बसले होते. लक्ष द्या, देव किती चतुर आहे. तिसरी अट विचारली. तू म्हणाला होता, मला घरात मरण नको, बाहेर मरण नको. आता तू सांग, आता तू घरात आहे म्हटला, नाही. बाहेर आहे म्हटला, नाही. कारण भगवंत त्याला घेऊन दरवाजाच्या उंबऱ्यात बसले होते. आपण एखाद्या माणसाला म्हणतो बघा पटकन, एक तर आत या किंवा बाहेर थांबा, मध्ये उंबऱ्यात थांबू नका. काही काही बायकांना उंबऱ्यात बसूनच गप्पा मारायची सवय असते. तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय. अजिबात उंबऱ्यात बसायचं नाही. उंबऱ्यात जागा आहे ती फक्त नृसिंहाची, तिथे बसण्याचा आपल्याला अधिकार नाही. म्हणून इथून पुढे कुणी बसलं तर सांगत जा. भगवंत त्याला घेऊन उंबऱ्यात बसले होते. पुढची अट विचारली. तू म्हणाला होता 12 महिन्यांपैकी एकही महिन्यात मरण नको. आता तू सांग म्हटले, 12 महिन्यांपैकी एक तरी महिना आहे का म्हटला, नाही. मग तुम्ही सांगाल असा महिना तरी कुठला होता? 3 वर्षातून एकदा, त्याला काय म्हणतात? अधिक मास. हिरण्यकश्यपूला मारण्याकरता माझ्या देवाला तो अधिक मास वाढवावा लागला. पुढची अट विचारली. तू म्हणाला होता, मला देवाकडून मरण नको, दानवाकडून मरण नको, मानवाकडून नको. आता तू माझ्या देहाकडे पहा, मी देव आहे नाही, दानव आहे नाही, मानव आहे नाही. तर ते कोण होते? निम्म शरीर सिंहाचं आणि निम्म शरीर मानवाचं असे नृसिंह भगवान होते. 6वी आणि शेवटची अट विचारली. तू म्हणाला होता, मला शस्त्राने मरण नको, अस्त्राने मरण नको. माझ्या हातात काही शस्त्र आहे? भगवंताने असे दोन्ही हात वरती केले होते. भगवंताच्या हातामध्ये काहीच नव्हतं, पण जे नृसिंहाचं रूप देवानं धारण केलं होतं, ती नृसिंहाची नख भगवंताच्या बोटामध्ये होती. सगळ्या अटी पूर्ण केल्या. तीच नख त्याच्या पोटामध्ये घातली आणि एका क्षणात त्या चिरवांगी कुठं केली? यमलोकात. दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका. त्यांना हजारो वर्ष तपश्चर्या केली. कशा करता? मला कधीच मरण येऊ नये. पण एक ना एक दिवस त्याला सुद्धा मरावं लागलं. याला कारण का? बैसला शेजारी काळ उषा. संत महात्मे म्हणतात, तो काळ तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या उशाजवळ टपून बसलेला आहे. म्हणून काळानं घेऊन जायच्या अगोदर संत महात्मे आपल्याला प्रार्थना करतात. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरभराटी तुला वसी दूरी, करिता भरभराटी तुला वसी दूरी. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरभराटी तुला वसी दूरी, करिता भरभराटी तुला वसी दूरी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. तुकोबराय म्हणतात, बाबांनो आम्ही तुम्हाला विनंती करून सांगतोय का या जगामध्ये तुम्हाला तुमचा उद्धार जर करायचा असेल तर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, तुम्ही देवाचं भजन पूजन चिंतन करा. नाही जर केलं तर नाही तरी गेला जन्मवाया.
मग तुकोबाराय म्हणतात एवढी घाई आम्ही तुम्हाला कशा करता करतोय हो, कारण तुकोबाराय म्हणतात घाई करतो याच्या करता की ज्याप्रमाणे एखाद्या उंदराच्या शिकारी करता एखादा बोका जसा टपलेला असतो ना, तसा काळ तुमच्या माझ्या प्रत्येकावर टपलेला आहे. अभंगाचे दुसरे घेवनी पाहतो उंदीर घेवणी जाय बोका तैसा काळ लोका नेत असे. तुकोबाराय म्हणतात एवढी घाई आम्ही तुम्हाला कशा करता करतोय हो, कारण का एखाद्या उंदराच्या शिकारी करता एखादा बोका जसा टपून बसलेला असतो ना, त्याप्रमाणे तो काळ तो यम तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शिरावर टपून बसलाय. 5 मिनिटांमध्ये घरी येतो म्हणणारा माणूस घरी येईलच याची गॅरंटी नाही. रस्त्याने चालता चालता गाडीचा ऍक्सिडेंट होतोय, तो काळ आपल्यावर झडप घालतोय आणि या जगामध्ये मनुष्य निघून जातोय. तैसा काळ लोका नेत असे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आज या ठिकाणी आपण बसलोय बोलतो हेच खरंय. इथून गेल्यानंतर आपलं काय होईल सांगू शकतो का आपण? एखाद्या बाईला एखादी बाई आग्रह करते चल पंढरपूरला, एवढ्या वर्ष नाही आलीस, एवढ्या वर्षी तरी पायवारीला चल. ती बाई म्हणते मी आले असते पण या वर्षी नातवंड थोडी लहान आहेत, पुढच्या वर्षी येईल. पण पुढच्या वर्षीपर्यंत जगाला याची गॅरंटी आहे का? मग आत्ता जिवंत आहे ना, आत्ता जाऊन या आणि नरदेहाचा सार्थक करून घ्या. कारण संत महात्मे म्हणतात आजकाल लोकांची परिस्थिती अशी झाली, आज आपला वार बदलला की आपली भक्ती सुद्धा बदलत चालली. वारावर भक्ती असते. सोमवार आला की महादेव, मंगळवार आल्यावर देवी माता, बुधवारी श्री विठ्ठल, गुरुवारी प्रभू दत्तात्रय, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी हनुमंतरायण, रविवारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या हरिदेव माझा शिवशंकरावतारा हरी हरी तो भंडारा नांदे जय हरिदेव माझा शिवशंकरावतारा हरी हरी तो भंडारा नांदे जय हरिदेव माझा शिवशंकरावतारा हरी हरी तो भंडारा नांदे जय हरी हरी तो भंडारा नांदे जय मल्हारी माझा मल्हारी मल्हारी माझा मल्हारी मल्हारी माझा
देव माझा नाही दिलं हो नकार करतो सोनं ते साकार घेण्याकरता गर्दीमध्ये गेला. गर्दीमध्ये प्रसाद वाटता वाटता याचा नंबर आला आणि ताटातला प्रसाद संपला. जाऊ दे म्हटला पहिला मिळालेला खाऊया. नाराज झाला, हात खाली घेतला आणि पाठीमागचा हात पुढे केला. बघतो तर काय पहिला सगळा प्रसाद पाठीमाग कुत्र्यानं खाल्ला होता. म्हणजे डबल घेण्याच्या भानगडीमध्ये दुसऱ्याचं घेण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही आहे ती सुद्धा गमून बसताय. तुकोबाराय म्हणतात ठेविले आनंद ते तैसेची राहावे आनंद 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 तैसेची राहावे चिट्ठी तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. संत महात्मे म्हणतात भगवान परमात्म्याने तुला जेवढं दिलंय त्याच्यामध्ये समाधान मानण्याचा प्रयत्न कर. कोण कधी जाईल याची गॅरंटी नाही. बघा प्रत्येक माणसाचं मरण हे ठरलेलं असतं आणि मरणाकरता स्थळ काळ वेळ या तीनही गोष्टी महत्वाच्या असतात. बघा कधी कधी एखाद्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून मनुष्य वाचतो. गाडीचा चक्का चोर होतो. 10 माणसं असतात, 9 माणसं जाग्यावर जातात पण एकटाच वाचतो. भेटायला येणारे नातेवाईक म्हणतात अरे बाबा तुझा काळ आला होता पण तुझी वेळ आली नव्हती. कारण मरणाकरता स्थळ काळ वेळ या तीनही गोष्टी महत्वाच्या असाव्या लागतात. फार सुंदर उदाहरण आहे, प्रत्येकानं ऐका. बघा एक दिवस एकाच्या मुलाचं लग्न झालं. लग्न होऊन जवळजवळ 15 वर्ष झाली पण घरामध्ये काही पाळणा हालत नव्हता. घरातल्या लोकांनी अनेक नवस केले, लाखो रुपये खर्च केले, घरामध्ये मुलबाळ जन्माला येत नव्हतं. घरातल्या लोकांनी देवाला नवस केला आणि सांगितलं हे देवा एक तरी मूल जन्माला येऊ दे. घरातल्या लोकांनी नवस केल्याबरोबर देव नवसाला पावला. घरामध्ये सुंदर बालक जन्माला आलं. 5वीचा दिवस उजाडला. असं म्हणतात 5वीला घरामध्ये येऊ द्यायचं नाही. 12 वाजता सटवी येणार ना म्हणून 11:30 वाजल्यापासूनच बाबा दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये काठी घेऊन बसले. कशाला? सटवीला मारायला. 11:15 वाजले. 12ला 5 मिनिटं कमी होते. बाबा म्हटला सटवी कशी येते हेच मी बघतो म्हटला. 12 यायची वेळ 12 वाजण्याची. विनायक मडम चिंतामणी तेवुरम अशा प्रकारे ब्राह्मण मंगलाष्टक म्हणत होता. बरोबर दुपारचे 12 वाजले. शेतकरी लोक असल्यामुळे बैल पोळ्याचा सण झाला होता आणि त्या घरातल्या लोकांनी आपले जे काही मातीचे जे काही बैल असतात ना ते वरती घड्यामध्ये आड्याला टांगून ठेवले होते. नेमका त्याच बैलांखाली नवरदेव उभा होता. बरोबर 12 वाजता सगळा बैलांचा जुडगा त्या नवरदेवाच्या डोक्यात पडला. त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्याच ठिकाणी त्या नवरदेवाचा मृत्यू झाला. दृष्टांत संपला. मंडपामध्ये आरडाओरडा झाला. नवरदेव गेला. कशामुळे गेला? त्याच्या डोक्यामध्ये काय पडले? बैल पडले. कशाचे होते? मातीचे होते. सटवीनं त्याचं मरण केवळ बैलांमुळे सांगितलं होतं. बैल मातीचे असो खरे असो वा खोटे असो मरण सांगितलं होतं बैलांमुळे. वेळ होती दुपारची 12ची आणि ठिकाण होतं लग्नाचा मंडप. एकदा का या 3 गोष्टी एकत्र आल्या का माणसाचा मृत्यू हा होत असतो. पण देवाचं नामचिंतन करण्याकरता काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही.
विचारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती ज्ञानोबा म्हणतात मरणाकरता स्थळ काळ वेळ या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत पण जीवन जगण्याकरता भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता स्थळ काळ वेळेचं बंधन नाही कुठल्याही काळी कुठल्याही ठिकाणी तुम्ही देवाचं चिंतन करू शकता तुकोबराय म्हणतात जन्माला आलात ना जन्माला येऊन प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे आपुला तो एक तो एक माझी कन्या बरं ती देव करणी घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे तुका बरे म्हणतात जन्माला आलात ना एक भगवंत आपलासा करा आणि एक भगवंत आपलासा केल्याशिवाय या जगामध्ये तुम्हाला मला कुठल्याही प्रकारचं सुख मिळणार नाही म्हणून संत महात्मे म्हणतात पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेत असे तुका बरे म्हणतात तो काळ तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शिरावर नाही का अगर खाटी अगर कसा गाई बैलांना जसं सोडणार नाही तद्वत यम देखील जीवाला कधी सोडणार नाही अभंगाचे तिसरे चरण खाटी
एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली ना, शेजारच्या आईला दुसऱ्याच्या आईला प्रेमानं कितीही जरी आई म्हटलात, शेजारची आई दुसऱ्याची आई या जगामध्ये आपली आई होऊ शकत नाही. आपली ती आई असते आणि शेजारची असते तिला बाई म्हणतात. असं एकही घर नाही, आईचं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल तर ते आपल्या मुलावर असतं, आपल्या मुलीवर असतं. असं एकही घर नाही का त्या घरामध्ये आईचं मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माई लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं, माई लेकीचं भांडण दया दुधाची उकळी लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आईचं मुलीचं जर भांडण झालं तर मुलीला आईविषयी राग येतो, पण आईच्या मनात राग नसतो, तर उलट प्रेम असतं. कारण आई जे शिकवते ते काय असतं, आई शिकविते तुला राग येतो लेकी पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. काय म्हणते आई आपली मुलीची जात आहे. रस्त्यावर चालताना पटकन परक्या पुरुषाशी असं बोलू नये, आणि बोललं तर लोक नावं ठेवतात. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलीवर करत असते. आपल्या मुलींवर संस्कार करता करता मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात ना, हे आई बापाला सुद्धा कळत नाही. एक दिवस अचानक लग्न करून मुलगी पर घरी निघून जाते. मुलगी पर घरी निघून गेल्यानंतर त्या घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही. मग आपल्या मुलीची आठवण म्हणून ती आई घरामध्ये काय करत असते, लेक जाते सासरला आई लाग करमेना सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा.
एखाद्या आईची मुलगी लग्न करून जायला निघाल्यानंतर त्या आईला रड असं सांगावं लागत नाही, आईच्या डोळ्यातून खळकण असं पाणी येतं. अतिशय निस्वार्थ प्रेम आई आपल्या मुलीवर करत असते. आणि ज्या वेळेला मुलगी लग्न करून निघून जाते त्यावेळेला आईला घरात करमत नाही. प्रत्येक कामात आईला आपली मुलगी दिसते. आई रडते आणि सांगते, माझ्या मुलीसाठी माझा जीव खूप व्याकुळ होते, काही करा परत एकदा माझ्या मुलीला मला भेटवायला आणा. ती आई रडते आणि काय म्हणते, माझ्या जीवाच्या लेकीला आज संगमा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच ग घेता जात फिरे गरागरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भर चैताच्या उन्हात माझी सुकली गजाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घर धन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड. अशा प्रकारे आपले मायबाप जर आपल्या करता रात्रंदिवस एक करतात, कष्ट करतात. जीवन जगताना सगळ्यांना विसरा, पण जीवनामध्ये आपल्या आईला आणि आपल्या बापाला विसरायचं नाही. आज या परिवारातून एक आई आज निघून गेली, त्यांच्या पश्चात त्यांचे पती आहेत. पण जीवन जगत असताना जीवनामध्ये आई जितकी महत्वाची असते ना, तितकाच आपला बाप सुद्धा महत्वाचा असतो. म्हणून बाप आणि आई आपल्या मुलांकरता रात्रंदिवस काय काय करते, प्रत्येकाने जरा लक्षपूर्वक ऐका. आपण बापाबद्दल फारसं बोललं जात नाही, आईबद्दल सगळेच लोक बोलतात, पण बापही जीवनामध्ये तितकाच महत्वाचा आहे. किती महत्वाचा असतो. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कोणी तरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पलिता, भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही. दुःख लपवून हासतो गरबनुनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई म्हणजे घराची भिंत, बाप आहे पाया घराचा, त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा. पत्नीला जरीची साडी, नवे कपडे मुलांना आणून, बाप माझा गावभर फिरतो फाटलेली बनियन घालून. तुटकी चप्पल केसाला नाही फणी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल. बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल. आई समजा रुक्मिणी माता, बापात विठ्ठल पाहावा, या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा जन्म मी घ्यावा. जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाचा त्या व्यथा कुणी तरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा
प्रकारे आपले मायबाप जीवनामध्ये आपल्याकरता काय काय करतात याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे। जीवनामध्ये सगळ्यांना विसरा, परंतु आपल्या मायबापाला कधी विसरू नका। आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती रतनताई शिवाजी सरग या ताईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे। त्याच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली आणि ताई आज आपल्यातून निघून गेल्या। त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे पती आहेत आमचे शिवाजी भाऊ सरग। निश्चितच आपली पत्नी गेल्याचं दुःख जीवनामध्ये फार मोठं आहे आणि त्यातल्या त्यात त्यांना मुलबाळ सुद्धा नाही। आज पत्नी या जगातून निघून गेल्यानंतर त्या पतीचा संसार आज अक्षरशः उघड्यावर पडला। ते एकटेच पडले, पण निश्चितच आपल्या पत्नीविषयी असणारं प्रेम आज त्यांनी या कार्यक्रमातून व्यक्त केलं आणि त्यांनी ठरवलं माझी पत्नी इतक्या वर्षाचा संसार करून आज माझ्यातून निघून गेली, पण निश्चितच काहीतरी एक आगळा वेगळा कार्यक्रम करायचा म्हणून समोर बसलेल्या आमच्या आदरणीय ताई त्यांच्याच त्या चुलत जाऊबाई आहेत। त्यांनी मला फोन केला की ताई आमच्या जाऊबाई गेल्यात आणि आमची सर्वांची इच्छा आहे की आमच्या जाऊबाई गेल्यानंतर परिवारातली एक आई गेल्यानंतर निश्चितच आम्हाला सगळ्या महिला मंडळाचा एक कार्यक्रम करायचा आहे। म्हणून आज या ठिकाणी हे कीर्तन करण्याकरता आम्ही सर्वजण भिवंडी मुंबईहून या ठिकाणी आलेलो आहोत। ज्यांनी या कीर्तनाकरता या कीर्तनात जर तुम्ही बघितलं तर आगळं वेगळं म्हणजे असं आहे महिला वादक, महिला गायक, महिला कीर्तनकार आणि महिला टाळकरी एका म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत महिला मृदुंगाचार्य महाराष्ट्रामध्ये कुठेही जर महिला सप्ताह असेल तर त्यांचं नाव 1 नंबरला असतं। त्या आमच्या आदरणीय आदिभक्तपरायण यशोदाताई साळुंके आज या ठिकाणी आल्या आणि निश्चितच तुम्ही सगळी लोक रोज कीर्तन ऐकता। मृदुंग वाजवायचा म्हटलं तर मर्दाची ताकद लागते, पण आमच्याकडे मर्द नव्हता तर आज मर्दांगीने आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यशोदाताई करता वाजवा। निश्चितच प्रत्येक महिलांनी आदर्श घ्यावा असं हे उदाहरण आहे। यशोदाताईंनी अतिशय गोड सेवा दिली। ताईंचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं त्या महाराष्ट्रातील एक नामवंत गुणीजन गायनाचार्य, महाराष्ट्रात ज्यांचं खूप मोठं नाव आहे आणि ज्यांना वारकरी संप्रदायातील डुप्लिकेट गोदावरीताई मुंडे म्हणतात त्या आमच्या मंगलताई गतीर नाशिकहून या ठिकाणी आलेल्या आहेत। अतिशय गोड गायन केले, ताईंचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार। माझी विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील तिनेही अतिशय गोड गायन केलं, त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया। आणि पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या माझ्या ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था वडूनवगर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे म्हणजे भिवंडीवरून ठाण्यावरून आम्ही सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाकरता आलेलो आहोत। कारण मला सांगितलं की ताई सगळा ग्रुप तुमचाच पाहिजे म्हणून आज या ठिकाणी ज्या विद्यार्थिनी आल्या त्याच्यामध्ये ज्योती, रुपाली, श्रावणी, आरती, शिवानी, श्रद्धा, पल्लवी, चिक्कू, माझी सगळ्यात छोटी कन्या ध्येया आणि युविका या सगळ्या विद्यार्थिनी या ठिकाणी आल्या। अतिशय गोड गायल्या, अतिशय गोड नाचल्या। आवडलं का तुम्हाला? आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा। धन्य माता पिता तयाची आणि माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे। लांबून लांबून या विद्यार्थिनी शिकण्याकरता येतात। मायबापाची एकच अपेक्षा आहे का आमच्या मुली सुद्धा ताईंसारख्या कीर्तनकार झाल्या पाहिजे। या सगळ्या विद्यार्थिनींचा आभार। आपल्या गावातले सगळी टाळकरी मंडळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात, आपणही सेवा दिली। आपल्या समस्त टाळकऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला शिष्टमौल्या भाऊंचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार। तुम्ही सगळा श्रोतवर्ग गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झालात, त्यांच्या कार्याची शोभा वाढवली। जमलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग, समोर बसलेली संप्रदायातील वारकरी मंडळी, महाराज मंडळी, मला वाटतं ते महाराज मध्ये बसले ते उत्तम गातात पण ते खाली बसून त्यांनी आज श्रवण भक्ती केली। महाराजांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। संप्रदायातील वारकरी मंडळींचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। आता तुमच्या गावात माझं पहिलंच कीर्तन असल्यामुळे मला काही कोणाचा परिचय नाही म्हणून कुणाचा नामोल्लेख न करता या ठिकाणी आपल्या सर्वांची क्षमा मागते। विण्याची सेवा ज्या बाबांनी दिली त्या बाबांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। आणि यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई यूट्यूब चॅनल या यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर इथून पुढे दिसणार आहे आणि तुम्ही लोक सुद्धा इथून पुढे रोज यूट्यूबला दिसणार आहात। म्हणून ओम साई यूट्यूब चॅनलवर एक 4-5 दिवसामध्ये हे कीर्तन तुम्हाला परत बघायला मिळेल। सर्वांनी हा कार्यक्रम परत एकदा बघा, आपण दिसतोय का ते पण बघा आणि कीर्तन पण बघा। असो सर्वजण आलात। आज ताई या परिवारातून निघून गेल्या। अतिशय कष्टाचं मोलाचं जीवन त्यांनी जगलं, पण निश्चितच आज खायचे प्यायचे दिवस आले, भगवंत त्यांना घेऊन गेला। मी मगाशीच म्हटलं
की मरणाकरता स्थळ काळ वेळ ठरलेलं असतं. जेवढं दिलंय तेवढंच जगायचं असतं. काहीतरी गोष्टी फक्त निमित्त मात्र असतात. पण ताई आज आपल्यातून निघून गेल्या. भगवंत त्यांना स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देवो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो आणि त्यांच्या पतींना त्यांच्या परिवाराला जे काही दुःख झाले त्याच्यातून सावरण्याची ताकद भगवान परमात्मा त्यांना देवो. झालेली सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज फुलं वाटा सॉरी माझ्या लक्षात नाही. यशोदा सॉरी द्या फुलं द्या पटकन.